फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. आपल्या आजच्या ऑनलाईन सत्राचा विषय आहे बायोफ्लॉक मत्स्यपालन पद्धती आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत श्री शार्दूल पारकर, जे की संचालक पालकर ॲक्वाकल्चर सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रामुख्याने आज आपण या विषयात बायोफ्लॉक म्हणजे काय, बायोफ्लॉक मत्स्य संवर्धनासाठी लागणाऱ्या जाती, बायोफ्लॉक मत्स्यपालन तंत्राची कार्यपद्धती, बायोफ्लॉक मत्स्यपालनासाठी आवश्यक मूलभूत गोष्टी इत्यादी विषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना आहे की मार्गदर्शकांचे सादरीकरण झाल्यानंतर प्रश्नोत्तर संभाषण सत्र होईल. यासाठी झूममधील दर्शकांनी आपले प्रश्न स्वतःला अनम्यूट करून अथवा चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर युट्यूब आणि फेसबुक लाईव्हमधील दर्शकांनी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकता. आपण या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग सत्र संपल्यानंतर शेकडोच्या युट्यूब, फेसबुक आणि ट्विटर व्यासपीठावर कधीही पाहू शकता. आमच्या पुढील कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब करावा लागेल. त्यासाठी आपण प्ले स्टोरवरून शेकडो मोबाईल ॲप ही डाउनलोड करू शकता. मी पुढील कार्यक्रमाचे सूत्र पालकर सरांकडे देतोय. धन्यवाद. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे मनपूर्वक स्वागत. आज आपण आवाज येतोय? कृषी हॅलो, हो येतोय. तुम्हाला येतोय माझा आवाज? सगळ्यांना येतोय आवाज? व्हिडिओ दिसत नाही. हॅलो, व्हिडिओ दिसत नाही शार्दूल सर तुमचा. व्हिडिओ दिसत नाही? आवाज येतोय तुमचा, व्हिडिओ दिसत नाही. एक मिनिट. हा दिसतोय? नाही दिसत सर, नाही दिसत. दिसतोय? नाही. मला इकडे माझी स्क्रीन तर दिसतीये. नाही, मला दिसत नाहीये, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. म्हणजे आता मला तर माझा स्क्रीन दिसतीये. एकदा व्हिडिओ ऑन ऑफ करा बरं. ओके. आली का? नाही आला अजून व्हिडिओ. आली नाहीये. हॅलो, हा आला. थांबा, आता दिसतोय तुम्हाला. तुमची बँडविड्थ लो दाखवते. हॅलो, काय नेटवर्क इश्यू असेल, कारण इथे मला आता हॅलो. हा पीपीटी शेअर केली आहे. आता तुम्ही सुरू करू शकता. हॅलो, आवाज येतोय? सुरू करूया? हा, सुरू करा. हो, व्यवस्थित येतं. ओके. ठीक. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण मत्स्यपालनासंदर्भात विविध उपक्रम आणि विविध संकलन पद्धती, संचयन पद्धती आणि संवर्धन पद्धतींचा पण विचार केला असेल, ऐकला असेल, पाहिला असेल आणि वाचलंही असेल. तर याच्या आधी आपण हे बायोफ्लॉक फिश फार्म आहे, म्हणजे थोडक्यात बंदिस्त पद्धतीचं जसं शेळी पालन असतं तसंच हे बंदिस्त पद्धतीचं मत्स्यपालन आहे. तर पाहूयात आपण बायोफ्लॉक फिश फार्मिंग म्हणजे नेमकं काय. ओके, बायोफ्लॉक म्हणजे काय? सर्वप्रथम बायोफ्लॉक म्हणजे एक बंदिस्त जागेमध्ये तुमचं शेततळ असेल किंवा एखादं टँक, आणि जर तुमचं शेततळ असेल तर त्याचा आकार साधारण लहान असावा, 1 गुंठे ते 1.5 गुंठ्याच्या आसपास. याच्यामध्ये आपण जे नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या जे वनस्पती प्लवंग तयार करणार आहे आणि त्या वनस्पती प्लवंगावर जे प्राणी प्लवंग तयार होणार आहे, जे की आपल्या माशासाठी खाद्य म्हणून एक प्रथम सोर्स आहे, एक मुख्याचा सोर्स आहे. तर अशा ज्या जैव विविधता, ज्याला आपण मायक्रो सूक्ष्म जीव आहेत, डेव्हलपमेंट आहे, याला फ्लॉक म्हणतात. आता बायो फ्लॉक म्हणजे काय, तर एक जैविक पद्धतीनं जे
या जीवाणूंची उत्पन्न करण्याची एक पद्धत असते, त्याला बायोफ्लॉक म्हणतात. आता हे बायोफ्लॉक आपण तयार करू शकतो, रेडीमेड बाजारातही मिळतात, आणि त्याचा आपण उपयोग करून याच्यामध्ये मत्स्य संवर्धन करू शकतो. आता बायोफ्लॉकची गरज काय आहे, तर बायोफ्लॉकची सगळ्यात मोठी गरज आहे एक बायोसिक्युरिटी म्हणून. आता आपण बऱ्याचदा जर पाहिलं असेल तर बऱ्याचशा भागांमध्ये, शेततळ्यांमध्ये मागूर जातीचा मासा संवर्धन केला जायचा, त्याचं बीज संचयन केलं जायचं. तर हा मागूर जातीचा जो मासा आहे तो आपल्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे, घातक आहे म्हणतो. आता मग बायोसिक्युरिटी किंवा जे आपल्याला एक जैविक सुरक्षितता हवी आहे, तर याच्यासाठी आपल्याला बंदिस्त पद्धतीचं पालन करता यावं म्हणून बायोफ्लॉक ही तंत्रज्ञान, बायोफ्लॉक ही टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करण्यात आली आहे, इंट्रोड्यूस करण्यात आली आहे मार्केटमध्ये. तर बायोफ्लॉक करण्याची गरज ही आहे की आपल्याला साधारण कमीत कमी जागेमध्ये आणि मिनिमम आपल्याला क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, किंवा साधारणपणे कंट्रोल्ड कंडिशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, मग ते माशाचं असू देत किंवा कोळंबीचं असू देत. तर त्याच्या संदर्भात जी काही टेक्नॉलॉजी आपल्याला ब्रीफ केली जाते, सांगितली जाते, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते, तर त्याला बायोफ्लॉक म्हणतात. तर बायोफ्लॉक करण्याची पद्धत अशी आहे, साधारणपणे बायोफ्लॉक दोन पद्धती आणि दोन प्रकारचं असतं. एक ओपन असतं आणि एक क्लोज्ड असतं. जसं मी आधी म्हणालो की सुरुवातीला जर आपण शेततळ्यामध्ये करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बायोफ्लॉक करता येऊ शकतं, आणि क्लोज्ड पद्धतीचं म्हणजे गोल आकाराच्या टाक्या जर आपण इन्स्टॉल करत असू, त्याला शेड मारत असू, तर जसं ग्रीन हाऊस असतं तसंच त्या ग्रीन हाऊस मध्ये फक्त आपल्याला मातीचे बेड्स करून त्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे त्याचं पीक घेतलं जातं. इथं आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये सुद्धा गोल आकाराच्या टाक्या ठेवून त्याच्यामध्ये एरिएशनची फॅसिलिटी देऊन आपल्याला तिथे बायोफ्लॉक करता येतं. त्याला क्लोज्ड पद्धत म्हणतात. ओपन पद्धत म्हणजे काय आहे की पिक्चर उघड्यावर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की तुमचं शेततळ असेल तर शेततळ्याचं जे आकारमान आहे ते 1 ते 1.5 गुंठे जर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एरिएशन म्हणजे ऑक्सिजन वगैरे कृत्रिमरित्या देऊन, पण या शेततळ्यांमध्ये कंपल्सरी अस्तरीकरण केलं गेलेलं, म्हणजे थोडक्यात HDPE लाइनिंग केलं गेलेलं असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये बायोफ्लॉक करता येतं. आता पुढे आपण बघूया की याच्यामध्ये पद्धती, प्रकार आणि संवर्धन पद्धती काय आहेत, संचयन पद्धती प्रकार कसे आहेत ते. या स्क्रीनवर एक सुरुवातीचा जो फोटो आहे तो आपल्याला दिसतोय की मायक्रोस्कोपिक इमेज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बायोफ्लॉक दिसतोय आहे. म्हणजे एखाद्या टाकीमध्ये जेव्हा आपण बायोफ्लॉक करतो तयार, तर बीज संवर्धन, बीज संचयन करण्याआधी आपल्याला काही घटक वापरून, काही औषधं वापरून बायोफ्लॉक तयार करावा लागतो. तो बायोफ्लॉक जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा आपल्याला जो 2 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बायोफ्लॉकची मायक्रोस्कोपिक इमेज दिसतीये. तर त्याच्यामध्ये काय असतात, मोस्टली जर शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर डाय ॲटम्स असतात. त्याच्यानंतर डाय ॲटम्स हे जे आहेत हे अगदी मायक्रोस्कोप, म्हणजे त्याला शार्दूल सर, सूक्ष्म जीव असे शार्दूल आपण सर, म्हणतो. तर हे डाय तुमचा हा फ्रंट बोला. कॅमेरा किंवा बॅक कॅमेराचा काही इश्यू असेल का, किंवा तुम्ही आता फ्रंट कॅमेरा सुरू केलाय किंवा काय असं असं काय आहे का तुमचा म्हणजे दिसतच नाहीये. कॅमेरा तर चालूच आहे माझा. ओके ओके, मग तुम्ही फ्रंट बॅकचं मला हा, दिसतच नाहीये तुम्ही, असं होतंय म्हणून आला म्हणलं. नाहीये 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 आला फ्रंट कॅमेरा आला आता माझा. नाहीये, नाही सुरू झालं सर. असं द्या, कंटिन्यू करा. हा, आला. ओके, कंटिन्यू. ओके, तर ओके, हा, तर हा जो आपल्याला 2 नंबरचा फोटो दिसतोय याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हा बायोफ्लॉक तयार झाल्यानंतरचा फोटो आहे. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्म जीव असतात, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो. याच्यामध्ये डायनोफ्लॅजिलेट्स असतात, प्रोटोझोन्स असतात, या अशा अनेक गोष्टी असतात ज्याचं आपण वर्गीकरण प्राणी प्लवंगामध्ये करतो. आणि जो 1 नंबरचा फोटो आहे त्याच्यामध्ये काही कलरचे शेड्स दिलेले आहेत आणि त्याच्यावर काही आकडे लिहिलेले आहेत. तर आकड्यांचं राहिलं तरी
जे ग्रीन कलरचे आणि शेवटला येणारा जो हिरव्या कलरचा आणि जो ब्राऊन कलरचा म्हणजे माती कलरचा जो आपल्याला हे चौकोन दिसतात छोटे, याचं कारण असं आहे देण्यामागचं की जेव्हा आपल्याला बायोफ्लॉक पूर्ण कल्चर करायचं असतं सुरुवातीला, तेव्हा बायोफ्लॉक जसा डेव्हलप होतो त्याचा तो फोटो आहे. हे मासे सोडण्याआधी संचयन करण्याआधीचा फोटो आहे. बायोफ्लॉक हा फुल स्विंग मध्ये असतो, म्हणजे जेव्हा तो पूर्ण ब्लूम झालेला असतो, त्याची वाढ पूर्ण झालेली असते, तेव्हाचा तो पहिला फोटो आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये माशांचं संचयन करणार आहोत त्याच्यानंतर हळूहळू ते मासे तो बायोफ्लॉक कंझ्युम करणार आहेत, म्हणजे खाणार आहेत. तर जसजसं खात जातील तसतसा त्यांची विष्ठा आणि इतरही काही मॅटर पाण्यामध्ये सस्पेंडेड राहतो, म्हणजे पाण्यामध्ये तसाच न विघटन होता राहिला जातो. जसजसं मासे आपण बायोफ्लॉक कंझ्युम करणार आहेत, ते खाद्य कंझ्युम करणार आहेत, खाणार आहेत, तसतसं त्याचं प्रमाण, त्याची क्वांटिटी, त्याची पातळी खालावत जाते आणि नंतर त्याच्या मातीत रूपांतर होतं. म्हणजे जे काही न खाल्लेलं अन्न असेल, त्यांची विष्ठा असेल, तर ते पाण्यामध्ये तसंच राहतं, त्याचं विघटन होत नाही आणि मग तसा कलर येतो, जो ब्राऊन कलर शेवटचा कलर आपल्याला दिसतोय तो. तर जो शेवटचा कलर आहे, ही पातळी न येऊ देण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे आज आपण बायोफ्लॉक मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, बायोफ्लॉक सुरू केल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला या गोष्टीचं वर्गीकरण किंवा या गोष्टीचा अभ्यास किंवा या गोष्टीचं परीक्षण सतत करत राहावं लागतं की बायोफ्लॉक हा डेव्हलप झालाय का, ब्लूम आलेला आहे का, अलगल ब्लूम ज्याला म्हणतो. मूलतः जर शास्त्रीय भाषेत एक टर्म आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. बायोफ्लॉक दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची ब्ल्यू ग्रीन अल्गीच आहे, जी आपण कृत्रिमरित्या वाढवलेली असते टँक्स मध्ये, कंट्रोल्ड कंडिशन्स मध्ये, त्याला लागणारं खाद्य, त्याला लागणारे औषधं वगैरे देऊ. आता इथे आपण पाण्याची जी गुणवत्ता आहे हे एक मुख्य सूत्र आहे बायोफ्लॉक कल्चरमध्ये. जर आपण पाहिलं तर पाण्याची गुणवत्ता जर चांगली असेल तर तुम्हाला मिळणारं उत्पन्न आणि उत्पादन हे दर्जेदार असतं, चांगलं असतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की अन्न जेव्हा मासा खाणार आहे, तुमचं खाद्य असेल किंवा नैसर्गिक दृष्ट्या वनस्पती, प्राणी, प्लवंग जे असेल ते खाल्ल्यानंतर जी विष्ठा त्याच्यामध्ये जमा होणार आहे, ती विष्ठा आपल्याला अमोनियामध्ये रूपांतर होतं. आता अमोनियामध्ये जर रूपांतर झालं आणि त्याचं जर प्रमाण जास्त वाढलं, असे काही बॅक्टेरिया म्हणजे असे काही जीवाणू त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करावे लागतात, असे काही कल्चर करावं लागतं त्याच्यामध्ये की जे नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया त्याला आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अमोनियाचं विघटन करणारे बॅक्टेरिया, जीवाणू आपल्याला त्याच्यामध्ये लागतात. ते नायट्राइट्स मध्ये येतात. नायट्राइट्सचं पुढं ब्रेकडाऊन होऊन ते नायट्रेट्स मध्ये येतात आणि नायट्रोजन गॅस. आता हा जो नायट्रोजन गॅस आहे, अमोनिया तर आपल्याला अमायनो ऍसिड्स किंवा प्रोटीन, जास्त प्रोटीनचं जर खाद्य असेल आणि जास्त प्रोटीनचं जर खाद्य टाकल्यानंतर जर ते खाद्य खाल्लं गेलं नाही किंवा ते खाद्य जर तसंच पाण्यामध्ये कुजून खाली राहिलं तर त्याचा अमोनिया जास्त प्रमाणात तयार होतो. त्यामुळे खाद्य जे आपण टाकणार आहे, ज्या प्रतीचं खाद्य आपण वापरणार आहे, याची गुणवत्ता तपासणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं पाणी परीक्षण किंवा पाण्याची गुणवत्ता सुधारणं आणि टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. नायट्रोजन गॅस जो आहे हा सगळ्यात माशांसाठी हानिकारक गॅस आहे. आता या गॅसचं जर आपल्याला एलिमिनेशन म्हणजे हा गॅस जर आपल्याला टँक्स मधून घालवायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे की म्हणजे जसं की आपल्याला व्यवस्थित एरिएशन देता आलं पाहिजे. आपल्याला कार्बन इज टू नायट्रोजन म्हणजे 10 ते 20 आणि त्यास 1 20 1 असं जे कार्बन ते नायट्रोजनचं प्रमाण आहे, एवढ्याच प्रमाणात आपल्याला खाद्याची आखणी करायची आहे. तेवढंच खाद्य आपल्याला बायोफ्लॉक मध्ये माशांना मिळेल याची दक्षता घेतली पाहिजे. जास्त जर खाद्य पडलं, माशांच्या रिक्वायरमेंट पेक्षा, गरजेपेक्षा जास्त खाद्य पडलं तर ते खाद्य खाल्लं जाणार नाही, ते खाली सडणार. सडल्यानंतर त्याच्यामध्ये विष्ठा मिसळणार, विष्ठा मिसळल्यामुळे त्याचा अमोनियात रूपांतर होणार आणि नंतर पुढं ओघाने त्याचं नायट्रोजन मध्ये उत्पादन होतं आणि तो नायट्रोजन गॅस हा माशांसाठी घातक असतो. म्हणून याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बायोफ्लॉक मध्ये आपल्याला गुणवत्ता टिकवणं पाण्याची हे खूप मोठं उद्देश आहे आणि तेवढंच मोठं चॅलेंजही आहे. पुढे
इथे एक म्हणजे ऍक्च्युली हा सायंटिफिक ऍस्पेक्ट आहे, शास्त्रीय भाग आहे. इमॉफ कोन मेजरिंग. आता हे जे आपण बघतोय हे साधारण सायन्स लॅब्स मध्ये आपण कधी बघितलं असेल. हे कोनिकल फ्लास्क असतात, म्हणजे कोन आकृती ज्या काही या बाटल्या किंवा हे जे काही कंटेनर्स आहेत हे कशासाठी लागतात. तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यात आपल्याला पाणी परीक्षण करून याच्यामध्ये जेव्हा आपण पाण्यातलं सॅम्पल घेतो आपल्या टाकीमधलं किंवा तळ्यातलं, याच्यामध्ये आपल्याला कळतं की पाण्यामध्ये माती किती आहे, मातीचं प्रमाण, चिखलाचं प्रमाण किती आहे, गाळाचं प्रमाण किती आहे. कारण जे माशांना आपण खाद्य घालतोय किंवा ज्या वनस्पती प्राणी प्लवंगावर मासे जगतायत, खाद्य खातायत, त्यांना खातायत, तर त्याच्यानंतर जी विष्ठा वगैरे माशांची पडणार आहे शेततळ्यामध्ये किंवा टँक्स मध्ये, शक्यतो टँक्स मध्ये जास्त प्रॉब्लेम येतो अमोनियाचा, नायट्रोजनचा वगैरे. तर त्यासाठी आपल्याला हे इमहॉफ कोन मेजरिंग ही एक तंत्रज्ञान अवलंबावं लागेल. याच्यासाठी आपल्याला सायन्स लॅब्स असतात. आपण माती परीक्षण, पाणी परीक्षण जिथे करून मिळतं तिथे आपल्याला याचे गुणवत्ता, आपल्याला याची पाण्याची आपल्याला तपासता येऊ शकते. तर पहिल्या आपल्याला फोटोमध्ये, इमेजमध्ये असं दिसू शकतं की पाणी जे आहे हे नितळ आहे, पण त्याच्या माती सदृश असं एक थर जमा झालेला आपल्याला तिथे दिसतोय. तर याचं प्रमाण आहे. जर समजा आपण इमहॉफ कोन मेजरिंग मधून जर पाहिलं तर जर आपण त्याच्यामध्ये बायोफ्लॉक मध्ये कोळंबी कल्चर करत असतो तर 10 ते 15 मिलीलिटर एका लिटर मागे 10 ते 15 मिलीलिटरच त्याच्यामध्ये चिखल किंवा गाळ असावा, त्याच्यापेक्षा जास्त तो नसावा. हे जर मासा असेल, जसा तुमचा तिलापिया असेल, आपण संवर्धन योग्य जाती पुढे पाहणार आहोत, पण माशासाठी याचं लिमिट 20 ते 25 मिलीलिटर प्रति लिटर असं राहील. जर समजा याच्यापेक्षा जास्त जर याच्यामध्ये माती असेल, गाळ असेल, तर तो माशांसाठी हानिकारक आहे. याच्यासाठी आपल्याला ते सायफनिंग करावं लागेल. साधारण पाणी आपण जेव्हा इमहॉफ सिलेंडर मध्ये ठेवतो त्याच्यानंतर ते न हलवता स्थिर जागेवर ठेवावं लागतं, जे की 10 ते 15 मिनिटांनंतर जेव्हा त्याच्यामधले मातीचे पार्टिकल्स, कण वगैरे जे काही असतील ते सगळे बॉटमला सेटल होऊ देतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो, त्याचं रीडिंग घेता येतं की साधारण आपल्या पाण्यामध्ये माती किती आहे, मातीचं प्रमाण, किंवा जे काही खाद्य खाल्लं गेलेलं नाही आहे त्याचं जे काही सेडिमेंट्स ज्याला आपण म्हणतो, सेडिमेंट्सचे डिपॉझिट्स किती आहेत, मग तळाला बसलेला जो गाळ आहे, माती आहे, किती प्रमाणात साठली आहे, हे आपल्याला इमहॉफ कोन मेजरिंगच्या साहाय्यानं बघता येतं. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, म्हणून याच्यामध्ये आपण इन्क्लूड केला आहे. पुढे आता याच्याच बरोबर आपण हे पण पाहणार आहोत की आपल्याला याच्यामध्ये बायोफ्लॉक मध्ये मत्स्य संवर्धन करता येण्याजोग्या जाती कुठल्या आहेत. हे इमहॉफ कोन मेजरिंग जे आहे हा महत्वाचा भाग आहे, कारण जर तुम्हाला पाण्याची क्वालिटी माहिती नाहीये, पाण्याची सध्याची परिस्थिती जर माहिती नसेल तर तुम्हाला त्यानुसार त्या योगे उपाययोजना करता येत नाहीत. एवढ्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासणं, जसं की पीएच असतो, डिसॉल्ड ऑक्सिजन, ते आपण पुढे पाहणार आहोत. तुर्तास आपण बघूयात की संवर्धन योग्य जाती बायोफ्लॉक मध्ये कोणत्या आहेत. एक म्हणजे तिलापिया, दुसरा पंगेशियस आणि तिसरा कोळंबी किंवा झिंगा. आता कोळंबी आपली गोड्या पाण्यातली पण असते, त्याला आपण झिंगा म्हणतो. कोळंबी जी आहे खाऱ्या पाण्यातली असते. इथं जो उल्लेख केलाय, जो फोटो दिलेला आहे तो खाऱ्या पाण्यातला आहे, ज्याला ब्रॅकिश वॉटर म्हणतात. आता या स्पीशीजचं किंवा या जातीचं नाव आहे लिटोपिनियस वनामी. वनामी जातीचा जो कोळंबी आहे हा आपल्याला खाऱ्या पाण्याच्या बायोफ्लॉक मध्ये, खाडीच्या पाण्याच्या बायोफ्लॉक मध्ये करता येतो. साधारणतः जी वनामी आहे, वनामी कल्चर हे 0 पीपीटी म्हणजे शून्य क्षारपणा असलेल्या, खारटपणा असलेल्या पाण्यामध्ये सुद्धा याचं संवर्धन केलं जाऊ शकतं. पंगेशियस ज्याला आपण टाकळी म्हणतो, तिलापिया ज्याला आपण चिलाप किंवा खिलाप असंही म्हणतो लोकली, या दोन जाती पिंजरा पद्धतीमध्ये सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. पिंजरा पद्धतीमध्ये सुद्धा याचं संवर्धन होतं. त्याचबरोबर कमी वेळ लागतो वाढीसाठी कमी वेळ लागणाऱ्या जाती म्हणून या दोन जाती प्रामुख्याने घेतल्या जातात. कारण बायोफ्लॉकचा जो संवर्धन कालावधी आहे हा साधारण 4 ते 6 महिन्यांच्या पर्यंतचा असतो, म्हणून याच्यामध्ये पंगेशियस किंवा तिलापियाचा आपण उल्लेख आवर्जून केलेला आहे. पुढे तर या 3 जाती आहेत. या 3 जातीमध्ये ज्या जातीचं बीज आपल्याला सहज उपलब्ध होईल आणि
ज्या संवर्धनासाठी योग्य आहेत अशा आपण या 3 जाती घेतलेल्या आहेत. आता या जाती जेव्हा आपण निवडतो, जेव्हा आपण बीज आपल्या टँक्स मध्ये किंवा तळ्यांमध्ये छोट्या बायोफ्लॉकच्या साठी सोडणार आहोत, संचयन करणार आहोत, तर यासाठी योग्य बीजाची निवड कशी करावी? पहिली गोष्ट म्हणजे बीज निवडताना ज्याच्याकडून आपण बीज घेतोय ती व्यक्ती, तो सोर्स खात्रीशीर आहे का हे तपासून घ्यावं. दुसरी गोष्ट, बीज त्याला बॅग मध्ये काही पीस पोटाची बाजू वरती झालेली असेल तर असं बीज न घ्यावं, असं बीज घेणं टाळावं. कारण असं बीज आपल्याला तळ्यामध्ये टाक्यांमध्ये सोडून सुद्धा ते जगणार नाहीये, मरणार आहे. महत्वाचं म्हणजे तुमचा प्रोजेक्ट किती पटीत सक्सेसफुल होणार आहे, यशस्वी होणार आहे, हे ठरवण्याचं प्रमाण एक बीजाची निवड आहे. जर तुमचं बीज योग्य जातीचं असेल तर तुम्हाला सर्वायवल म्हणजे मासे जगण्याची क्षमता चांगली राहते, आणि जर सर्वायवल चांगला मिळाला तर तुम्हाला फायनल जे उत्पन्न मिळणार आहे 6 महिन्यांच्या कालावधीनंतर ते सुद्धा चांगलं मिळू शकतं. साधारण 1000 नग एका टाकीमध्ये साधारण 4 मीटरची गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्स नुसार, रूल्स नुसार 4 मीटर बाय 1.5 मीटर, 4 मीटर त्याचा घेर असावा एका टाकीचा, 1.5 मीटर त्याची उंची असावी. तर अशा टाक्यांमध्ये आपण 1000 नग संचयन करू शकतो. आणि त्याचं तापमान आणि पीएच जुळवून घेणे, म्हणजे जेव्हा आपण बीज आपल्या सिस्टमवर घेऊन येतो, तळ्यांवर घेऊन येतो किंवा बायोफ्लॉकच्या शेड जवळ घेऊन येतो, त्यावेळेला त्या पाण्याचं म्हणजे बॅग मध्ये असलेल्या पाण्याचं तापमान काय आहे, त्याचा पीएच किती आहे आणि आपल्या तळ्यामध्ये असलेला पीएच किती आहे, याच्यासाठी आपल्याला पाणी परीक्षण, माती परीक्षण गरजेचं आहे, जे आपण आधी पाहिलेलं आहे. मग याचा पीएच आणि त्याचं तापमान या दोन्ही गोष्टींची जुळणी करून झाल्यानंतर, ते व्यवस्थित जुळवून घेतल्यानंतर आपल्याला ते बीज त्याच्यामध्ये सोडायचं आहे. बीज सोडताना एक महत्वाची घ्यावयाची काळजी म्हणजे बीज कधीही उन्हाच्या दरम्यान सोडायचं नाही. साधारण जर समजा तुम्ही सकाळी 7च्या आधी आणि संध्याकाळी 6 नंतर जर बीज सोडत असाल तर ती वेळ योग्य मानली जाते. पण जर समजा बीज आपण सकाळी 10 वाजता, 12 वाजता, 2 वाजता उन्हाच्या तीव्र तडाख्याच्या दरम्यान जर आपण बीज संचयन करत असू तर आपल्याला मासे मरण्याचे प्रमाण जास्त वाढतं, आपल्याला सर्वायवल मिळत नाही. त्यामुळे योग्य बीजाच्या निवडीबरोबरच मासे संवर्धनाची, संचयनाची योग्य वेळ काय आहे, आधी संचयन जर योग्य वेळेत केलं तर संवर्धन पुढे सहज आपल्याला होऊ शकतं. पुढे बऱ्याच वेळेला योग्य जरी बीज आपण निवडलं असलं तरी अडचण अशी येते की ट्रॅव्हलिंग म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, वाहतुकी दरम्यान मासे डॅमेज होण्याचे चान्सेस, बीज डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे एक काळजी अशी घ्यावी की वाहतुकीचं अंतर कमीत कमी वेळेत गाठता यावं. साधारणपणे वाहतुकीचं अंतर जर तुम्हाला कमीत कमी वेळेत गाठता आलं तर त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होतो. तो असा की माशांना कमी त्रासामध्ये, कमी स्ट्रेस लेवलमध्ये आपल्याला आपल्या संचयन फॅसिलिटी जवळ आणता येतं आणि त्या टाक्यांमध्ये आपण किंवा तळ्यांमध्ये आपण ते संचयन करू शकतो. आता पाहूयात शेततळ्यांमध्ये बायोफ्लॉक. शेततळ्यांमधलं बायोफ्लॉक म्हणजे ओपन सिस्टीमचे बायोफ्लॉक म्हणता येतात. ओपन आणि क्लोज्ड सिस्टीम आपण आधी पाहिलेलं आहे. तर ओपन सिस्टीम म्हणजे शेततळ्यांमध्ये केलं जाणारं बायोफ्लॉक. शेततळ्यांमध्ये साधारणपणे योग्य जातीची निवड महत्वाची आहे. जे आपण पाहिलं की 3 जातीच्या साधारण माशांमध्ये किंवा 2 माशांच्या जाती आहेत, तिलापिया पंगेशियस आणि एक कोळंबीची जात आहे जी आपल्याला निमखाऱ्या पाण्याची आहे किंवा 0 सॅलिनिटी, 0 खारेपणा असलेल्या पाण्यामध्ये सुद्धा करता येतं. योग्य जातीची निवड, पाण्याची उपलब्धता, कारण बायोफ्लॉक ही एक अशी संवर्धन पद्धत आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी बदलत राहावं लागतं. जर तुम्ही मत्स्य संचयन करताय किंवा कोळंबी संचयन करताय तर तुम्हाला पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असावी की जेणेकरून तुम्हाला दिवसातून 1 ते 1.5% पाणी रोज बदलता आलं पाहिजे. त्यासाठी पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा. वीज पुरवठा हा सगळ्यात मोठा घटक आहे. जसा माशांना खाद्य हा मोठा घटक आहे
तसंच वीज हा बायोफ्लॉकसाठी सगळ्यात महत्वपूर्ण आणि सर्वात मोठा घटक आहे. कारण बायोफ्लॉक मध्ये आपण कमी जागेत जास्त संचयन करून जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. या दरम्यान जेव्हा आपण कमी जागेत जास्त बीज सोडतो, संचयन करतो, त्याच वेळेला ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त कंझ्युम केलं जातं. ऑक्सिजनचं प्रमाण उतरण्याची जर पातळी जास्त झाली, साधारणपणे जर आपण पाहिलं तर पहाटेच्या तासांमध्ये, पहाटे 3 ते 6 या दरम्यान जो उपलब्धता असते ऑक्सिजनची, म्हणजे प्राणवायू ज्याला आपण म्हणतो, ती कमी असते. मग हा प्राणवायू जर आपल्याला कृत्रिमरित्या वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी वीज पुरवठा लागतो. कारण वीज असल्याशिवाय आपल्याला एरिएटर्स चालवता येत नाही. त्यामुळे वीज महत्वाची आहे. सुरक्षितता, जसं आपल्याला बीजाची योग्य निवड, त्याच्यानंतर वीज पुरवठा, पाण्याची उपलब्धता हे जितकं महत्वाचं आहे तितकंच सुरक्षितता सुद्धा महत्वाची आहे. जर आपण बंदिस्त क्षेत्रामध्ये बायोफ्लॉक करतोय किंवा साधारणपणे खुल्यामध्ये शेततळ्यांमध्ये बायोफ्लॉक करतोय, तर आपल्या शेततळ्याच्या चारही बाजू आपण व्यवस्थित भक्कम करून घेतल्या पाहिजेत. त्या प्रोटेक्टेड किंवा सुरक्षित असाव्यात. कारण जनावर उतरणं म्हणजे साधारण बेडकांची पिल्लं असतील किंवा अन्य कुठले घातक असे त्याच्यामध्ये प्राणी किंवा याचं बीज जर असेल तर ते आपल्या बीजाला घातक असतात. ते आपल्या बीजाला इजा करू शकतात. किंवा रात्रीच्या वेळेला जर समजा रस्त्यावर फिरस्ते कुत्रे वगैरे असतात, स्ट्रे डॉग्स, तर हे सुद्धा आपल्या तळ्यामध्ये उतरून नासाडी करू शकतात आपल्या पिकाची. तर सुरक्षितता महत्वाची आहे. तुम्हाला रात्रीच्या वेळेला एक माणूस तिथे अवश्य असावा. कारण रात्रीच्या आणि पहाटेच्या दरम्यान, म्हणजे साधारण पहाटे 3 ते 6च्या दरम्यान, जसं मी म्हणालो की ऑक्सिजनची उपलब्धता, प्राणवायूची उपलब्धता जशी कमी होते, तर ती प्राणवायूची उपलब्धता एकसारखी राहावी, तो सप्लाय, तो पुरवठा एकसारखा राहावा, यासाठी आपल्याला तिथे जनरेटर्स किंवा एरिएटर्स चालू करण्यासाठी, बंद करण्यासाठी सोय करता यावी, एक माणूस असावा. तशी सुरक्षितता घ्यावी. आता याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. तर फायद्याकडे आपण लक्ष देऊ. शेततळ्यांमध्ये जेव्हा आपण बायोफ्लॉक करतो, त्याचा पहिला प्रमुख उद्देश आहे की कमी जागेत जास्त उत्पन्न. दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा आपल्याकडे जागा मुबलक प्रमाणात किंवा 1 वर्षाचं पीक घेण्या इतकी आपल्याकडे जर जागा नसेल, तर आपण छोटे छोटे शेततळे काढून, साधारण 1 गुंठा 1.5 गुंठा या आकाराचे शेततळे काढून त्याच्यामध्ये आपण 1000 ते 1500 नग आपण संचयन करू शकतो. ते संचयन केलेलं बीज त्याला व्यवस्थित एरिएशन वगैरे देऊन आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. आता याचे तोटे, जसं मी म्हणालो की समजा आपल्याला जर रात्री तिथे कोणी माणूस नसेल सुरक्षितता जपण्यासाठी, तर चोरीचं प्रमाण वाढणार, जनावरं आपल्या तळ्याची नासाडी करू शकतात, बेडकांची पिल्लं, कासवाची पिल्लं, या सगळ्या गोष्टी एक धोका म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर चोरीचं प्रमाण, गाव तलावामध्ये चोरी करणं अवघड आहे, पिंजरा पद्धतीमध्ये चोरी करणं अवघड आहे, पण बायोफ्लॉक मध्ये चोरी करणं सोपं आहे. त्यामुळे तिथे नाईट वॉचमन किंवा कॅमेरे या साह्याने आपण त्याची सुरक्षितता जपू शकतो. कंटिन्युअस सर्व्हेलन्स खाली ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये होणारे बदल किंवा त्याला संभाव्य धोके हे टाळता येतात. यासाठी ज्या वेळेला आपण बायोफ्लॉक ओपन पद्धतीने करत असू किंवा क्लोज्ड पद्धतीने करत असू, दोन्हीकडे सुरक्षितता पाळणे, जपणे अत्यंत महत्वाचं आहे. पुढे याला म्हणतात ओपन बायोफ्लॉक. आपण इथे फोटोमध्ये पाहू शकतो की इथे जे शेततळी केलेली आहेत, या शेततळ्यांमध्ये मोटर पंपच्या साह्याने एरिएशन दिलेलं आहे. म्हणजे कृत्रिमरित्या याच्यामध्ये प्राणवायू मिसळण्याचं काम इथं केलेलं आहे. का? याच्या मागचं कारण असं आहे की संचयन क्षमता जेवढी असते, जेवढं प्रमाण असावं त्याच्यापेक्षा आपण जास्त संचयन करतोय. म्हणजे जर समजा एका गुंठ्याला जर आपल्याला 500 ते 400 मासे संचयन करण्याचं प्रमाण असेल, तर आपण इथे एका गुंठ्यामध्ये 1000 ते 1200 नग संचयन करतोय. आता 1000 ते 1200 नग जर एवढ्या कमी जागेत आपण संचयन केलं असेल, तर स्वाभाविक आहे यांना प्राणवायूचा तुटवडा पडणं स्वाभाविक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला एरिएशन करणं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जर आपल्याला एरिएशन देता आलं नाही,
कृत्रिमरित्या आपल्याला प्राणवायू देता आला नाही तर आपला बायोफ्लॉक हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकत नाही. फ्लॉक डेव्हलपमेंट म्हणजे जसं आपण आधी पाहिलं की जे सूक्ष्म जीव आहेत जे डेव्हलप व्हावे लागतात, जे प्राणी प्लवंग आहे जे डेव्हलप व्हावं लागतं. तर प्राणी प्लवंग डेव्हलप होण्यासाठी आधी आपल्याला वनस्पती प्लवंग डेव्हलप व्हावा लागतो, ज्याला आपण फ्लॉक असं म्हणतो. फ्लॉक, तो फ्लॉक डेव्हलप होण्यासाठी एरिएशन महत्वाचा आहे. तो फ्लॉक जर अँपल प्रमाणात म्हणजे मुबलक प्रमाणात जर तयार झाला तरच त्याच्यावर वनस्पती प्राणी प्लवंग तयार होऊ शकतं, तरच माशांना आपलं नैसर्गिक खाद्य मिळू शकतं आणि तरच हा बायोफ्लॉक प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ओपन पद्धतीमध्ये बायोफ्लॉक करता येऊ शकतं, ज्याच्यासाठी आपल्याला एरिएशनची गरज आहे, त्याचबरोबर सुरक्षितता जपण्याची सुद्धा गरज आहे. पुढे आता पाहूयात क्लोज्ड बायोफ्लॉक पद्धत. जसं आपण ओपन पाहिली की शेततळ्यामध्ये सुद्धा बायोफ्लॉक करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये अस्तरीकरण केले गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये एरिएशन दिलं पाहिजे कृत्रिमरित्या ऑक्सिजन मिसळण्यासाठी. तसंच क्लोज्ड बायोफ्लॉक मध्ये आपल्याला एका शेडमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला ह्या टाक्या इन्स्टॉल करता येतात. ह्या टाकीची साधारण घेर असतो 4 मीटर. तर आपण 4 मीटरच्या ऐवजी जर 5 मीटर पर्यंत जर याचा घेर वाढवू शकलो आणि उंची जी आहे 1.5 मीटरची ती कॉन्स्टंट ठेवायची, तर आपल्याला साधारणपणे पाण्याची उपलब्धता क्षमता जास्त स्टोअर करता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीज संचयन क्षमता आपली थोड्याफार प्रमाणात याच्यामध्ये वाढू शकते. क्लोज्ड बायोफ्लॉक जसं आपण ओपन बायोफ्लॉक मध्ये जे फायदे बघितले, तोटे बघितले, तसंच क्लोज्ड बायोफ्लॉकचेही काही फायदे तोटे आहेत. पण क्लोज्ड बायोफ्लॉक सिस्टम मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात कृत्रिम दृष्ट्या. म्हणजे त्याला प्राणवायू देणं, त्याला खाद्य देणं, त्याला त्याचं निगा राखणं, त्याला वेळोवेळी पाणी परीक्षण, त्याचं पाणी परीक्षण करणं, खाद्यामध्ये किती % प्रोटीन आहे, किती % फॅट आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. क्लोज्ड बायोफ्लॉक सिस्टम पद्धत म्हणजे एक इंटेन्सिव्ह फिश फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय, तर जिथे आपल्याला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं आहे, जिथे जागा उपलब्धता कमी आहे पण आपल्याला उत्पादनाचं प्रमाण वाढवायचं आहे कृत्रिम दृष्ट्या, तर त्याच्यासाठी आपल्याला क्लोज्ड किंवा इंटेन्सिव्ह बायोफ्लॉक पद्धत वापरता येऊ शकते. पुढे पाहूयात. आता क्लोज्ड बायोफ्लॉक म्हणजे काय. पहिली गोष्ट तर तुमची जागा मर्यादित असते. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला साधारणपणे एका गुंठ्यामध्ये 6 ते 7 टाक्यांचं इन्स्टॉलेशन आपण करू शकतो, ज्याची रुंदी 4 मीटर किंवा 5 मीटर आहे आणि 1.5 मीटर उंची आहे. तर या जागा मर्यादित असतात, त्याच्यामध्ये आपण पूर्ण वरती आणि खाली साईडून शेड मारू शकतो. त्यामध्ये तो बंदिस्त प्रकल्प झाला. याच्यामध्ये आपल्याला वातावरण मॅनेज करता येतं किंवा कंट्रोल करता येतं, जसं की तापमान आहे, पीएच आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येतात. चोरीचं प्रमाण आहे हे सुद्धा कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर वीज पुरवठा अखंडित ठेवणे हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे किंवा एक सगळ्यात मोठं आपल्याला या गोष्टीमध्ये अडचण येऊ शकते, तर वीज पुरवठा अखंडित ठेवणं. आता बऱ्याचदा आपण बघतो की जोराचा वारा सुटला किंवा जोरात पाऊस सुरू झाला तर अचानकपणे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, केला जातो. तर या दरम्यान आपल्याला जर समजा आपण मत्स्यपालन करतोय, बायोफ्लॉक मध्ये संचयन केलेलं बीज आहे आतमध्ये, ते बीज साधारण 100 ते 150 ग्रॅम पर्यंत वाढलंय आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि वीज पुरवठा खंडित झाला, तर याच्यासाठी आपल्याला एक बॅकअप प्लॅन ठेवावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला जनरेटर्स वगैरेची सोय करावी लागते. काम थोडंसं खर्चिक आहे, पण जर आपल्याला या गोष्टी करता आल्या तर आपल्याला बायोफ्लॉक मध्ये सक्सेस मिळू शकतं. तर याचे फायदे असे आहेत की हे यामध्ये बंदिस्त पद्धतीमध्ये आपल्याला प्रिडेशन म्हणजे जसं की जे श्वापद वगैरे उतरणार आहेत, कासव असेल किंवा पाण्यातला साप असेल, तर याच्यापासून आपल्याला वाचता येतं. खेकड्यांचं प्रमाण नाहीसं होतं याच्यातून. जे गाव तलावामध्ये, शेततळ्यांमध्ये खेकड्यांचं प्रमाण फार असतं, ते बंदिस्त पालनामध्ये टाकीमध्ये बायोफ्लॉक केल्यामुळे खेकड्यांचं वगैरे प्रमाण आपल्याला आढळत नाही. तर याचे फायदे असे आहेत की तुम्ही या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकता, की म्हणजे त्याचं तापमान कंट्रोल करू शकता. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची जर कमतरता आली तर ऑक्सिजन तुम्ही कंट्रोल करू शकता एरिएटरच्या साह्याने, डिझॉल्व्ड ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो.
त्याचबरोबर याच्यावर लक्ष ठेवणे. एक माणूस साधारण 6 ते 10 टाक्या एका वेळेला मॅनेज करू शकतो व्यवस्थित, काही अडचण न येता. रात्रीच्या वेळेला जसं आपण पाहिलं की पहाटे 3 ते 6 ची वेळ अत्यंत महत्वाची आहे, कारण याच दरम्यान आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि याच दरम्यान जर समजा आपला वीज पुरवठा खंडित झाला असेल तर आपल्याला तिथे बॅकअप प्लॅन म्हणून जनरेटर्सची वगैरे सोय करता आली पाहिजे आणि तो वीज पुरवठा खंडित ठेवून त्याच्यामध्ये प्राणवायूचं मिश्रण कंटिन्युअस करता आलं पाहिजे. तर याचे काही तोटेही आहेत, जसं की आपण पाहिलं वीज पुरवठा खंडित झाला तर, किंवा जर समजा रात्रीच्या वेळेला तिथे कोणी माणूस नसेल त्याचं परीक्षण करण्यासाठी बायोफ्लॉकचं परीक्षण सतत करत राहावं लागतं. मत्स्य बीज त्याच्यामध्ये संचयन करण्याआधीपासून साधारण 10 दिवसांचा कालावधी लागतो आपल्याला फ्लॉक डेव्हलप होण्यासाठी. तो वनस्पती प्लवंग डेव्हलप होण्यासाठी, तयार होण्यासाठी आपल्या टाक्यांमध्ये 10 दिवसाचा कालावधी लागतो. या दरम्यान सतत आपल्याला मॉनिटरिंग करत राहावं लागतं, सतत आपल्याला परीक्षण करत राहावं लागतं पाण्याचं, की त्या दरम्यान त्याच्यामध्ये फ्लॉक किती प्रमाणात झालेला आहे, वनस्पती प्लवंग किती तयार झालेला आहे, प्राणी प्लवंग त्याच्यामध्ये तयार होतोय की नाही होत. या दरम्यान आपल्याला या सगळ्या गोष्टींचं जर परीक्षण करता आलं नाही तर आपल्याला बायोफ्लॉक मध्ये यश मिळण्याचं प्रमाण फार कमी राहतं, सक्सेस रेट फार कमी राहतो, बऱ्याचदा तो फेलही होऊ शकतो. तर असे काही त्याचे तोटेही आहेत. पुढे पाहूयात. एरिएशनचा मुख्य उद्देश म्हणजे कृत्रिमरित्या पाण्यात हवा मिक्स करणे, हवेचं मिश्रण पाण्यामध्ये कृत्रिमरित्या करणे. आता याच्यामध्ये आपण जे पाहतोय की आपल्याला ओपन तळ्यांमध्ये, शेततळ्यांमध्ये, जे की 1 ते 1.5 गुंठ्याचे शेततळ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एरिएशन करण्याची गरज असते, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण हाय स्टॉकिंग डेन्सिटी म्हणजे जास्त प्रमाणात बीज संचयन केलेलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला टाक्यांमध्ये सुद्धा या प्रकारचं एरिएशन किंवा हवेत ऑक्सिजन मिक्स करण्याची प्रणाली राबवावी लागते. याच्यामध्ये आपल्याला जे लागतं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लोअर लागतो, जो आपण फोटोमध्ये बघू शकतो. ब्लोअर साधारणपणे 10 टाक्यांसाठी आपण 200 ते 250 HP पर्यंतचे ब्लोअर्स आपण लावू शकतो आणि हे ब्लोअर्स आपल्याला सतत चालू ठेवावे लागतात. याचा कार्यपद्धत जे आहे, ह्याचं जे कार्य आहे ते सतत चालू राहावं लागतं, तर आपले मासे जगण्याचे चान्सेस वाढतात आणि तरच बायोफ्लॉकचं जे केमिकल ब्रेकडाऊन आहे किंवा केमिकल प्रोसेस जी आहे, शास्त्रीय दृष्ट्या किंवा रासायनिक दृष्ट्या आपण ज्याला म्हणू, केमिस्ट्री बघितली तर एरिएशन जर तुम्ही देत असाल तर त्या वनस्पती प्लवंगाचं ब्रेकडाऊन होत अमोनिया, नायट्रेट, नायट्रोजन आणि नायट्रोजन गॅस फायनली आपल्याला टँक मधून काढून टाकायचा असेल तर आपल्याला भरपूर प्रमाणात, मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स करता आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की जर समजा आपल्याला ऑक्सिजन देता आलं नाही तर जो आपला वनस्पती प्लवंग वाढलेला असतो, वनस्पती प्लवंग जास्त प्रमाणातही चांगला नाही आणि तसाच कमी प्रमाणातही फायद्याचा नाही. जास्त, आता आपण याच्या आधी पाहिलं की वनस्पती प्लवंग डेव्हलप होण्यासाठी काय केलं पाहिजे. आता तो आपण पाहूया की तो जर जास्त डेव्हलप झाला तर त्याचे तोटे काय आहेत. समजा जर आपल्याकडे एरिएशन नाहीये, समजा जर आपल्याकडे कृत्रिमरित्या प्राणवायू तयार करण्याची काही सोय नाहीये, तर जो वनस्पती प्लवंग तयार झालेला आहे हा ऑक्सिजन जास्त प्रमाणात खातो. म्हणजे जर मासे ऑक्सिजन खातात तसंच वनस्पती प्लवंगही ऑक्सिजन घेतं आणि ऑक्सिजन घेतल्यानंतरच त्यामध्ये काही रासायनिक बदल होऊन त्याच्यावर प्राणी प्लवंग तयार होतो. आता जर समजा आपल्याकडे फ्लॉक हा जास्त प्रमाणात तयार झाला तर त्याबरोबर एक आपल्याला तोटा होऊ शकतो, तो म्हणजे पाण्यातला प्राणवायू क्रिटिकली उतरू शकतो, म्हणजे खूप कमी होऊ शकतो. आणि पाण्यातला प्राणवायू जर कमी झाला तर त्याचबरोबर आपल्याला पीएच चा सुद्धा धोका संभावतो. पाण्यातला प्राणवायू कमी झाला तर पीएच वाढतो आणि पीएच जर कमी ठेवायचा असेल, नॉर्मल किंवा ऑप्टिमम रेंज जर ठेवायची असेल सॉरी, तर आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण त्या प्रमाणात देता आलं पाहिजे. साधारण आयडियल ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे, पाण्यामध्ये प्राणवायूचं मिश्रण करण्याचं जे प्रमाण आहे ते 4 mg पर लिटर ते 8 mg पर लिटर किंवा 6 mg पर लिटर हे प्रमाण आहे, ते प्रमाण आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. याच्यासाठी 200 ते 250 HP चे ब्लोअर्स आपल्याला वापरात आणावे लागतात आणि यासाठी आपल्याला
जनरेटर सेट्स किंवा इन्व्हर्टर्स सुद्धा राबवावे लागतात, वापरावे लागतात. पुढे सगळा खेळ जो आहे हा एरिएशनचा आहे. जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी परवडत असेल तर बायोफ्लॉक परवडू शकतं. जर इलेक्ट्रिसिटीवर होणारा खर्च, विजेवर होणारा खर्च जर जास्त असेल तर आपल्याला बायोफ्लॉक मध्ये थोडंसं नुकसान दिसू शकतं, जाणवू शकतं. त्यामुळे एरिएशनचं महत्व फार आहे. कारण प्राणी प्लवंग उत्पन्न निर्माण होण्यासाठी पासून ते तुमचा मासा शेवटला विक्रीला जाईपर्यंत आपल्याला एरिएशनची गरज लागते. तो खूप मोठा घटक आहे एरिएशन. आता बघूयात आपण पाण्याची गुणवत्ता. तर त्याच्यासाठी काही फॅक्टर्स महत्वाचे आहेत. पाण्याची गुणवत्ता कशाच्या आधारे तपासावी, तर पहिली गोष्ट म्हणजे पीएच. पीएच जसं आपण म्हटलं की जर तुमच्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल, तर तुमचा पीएच वाढतोय. जर समजा 8 पीएच असेल पाण्याचा तर त्याच्यामध्ये तुम्ही मत्स्यपालन करू नाही शकत. मग ते तळं असू देत किंवा तुमची टाकी असू देत बायोफ्लॉकची. 8, 8.5 हा पीएच अल्केलिनिटी म्हणजे त्याच्यात क्षारता जास्त असते. जर समजा तुमचा पीएच 6 असेल, 5 असेल तर तो ऍसिडिक पीएच होतो. ऍसिडिक पीएच सुद्धा चांगला नाही. मग पीएच काय असावा, तर पीएच साधारण 7.2 ते 7.5. हा 7.8 सुद्धा काही केसेस मध्ये चालू शकतो, पण ही आयडियल रेंज आहे की साधारण 7.2 ते 7.5 च्या दरम्यान तुमचा पीएच मेंटेन राहिला पाहिजे थ्रू आउट द कल्चर. म्हणजे संपूर्ण संवर्धन कालावधीपर्यंत 7.2 ते 7.5 चा पीएच असावा. त्याच्यानंतर डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. प्राणवायूचं प्रमाण जसं आपण पाहिलं की 4 ते 6 mg पर लिटर हे असावं. प्राणवायू वाढवण्यासाठी काय करू शकतो, तर एरिएशन देऊ शकतो. पहाटेच्या तासांमध्ये हे प्रमाण उतरतं, ते साधारण 2 पर्यंत जाऊ शकतं, 2 mg पर लिटर, ज्यामुळे आपले मासे मरू शकतात. अमोनिया हा सगळ्यात मोठा घटक आहे. न खाल्ले गेलेलं खाद्य, माशांची विष्ठा या गोष्टीचं जर मिश्रण झालं नाही आणि त्याचं मिश्रण होऊन जरी विघटन झालं नाही तर आपल्याला अमोनियाचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. अमोनिया हा नॉट 1 mg पर लिटर लागतो. म्हणजे याचं परमिसेबल लिमिट जे म्हणतो आपण शास्त्रीय भाषेमध्ये ते खूपच कमी आहे. याचं कारण काय आहे की जर अमोनिया आपल्या तळ्यांमध्ये, टाक्यांमध्ये जास्त वाढला तर मासा आपल्याला खूप ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटीज म्हणजे मासा खाद्य खायचं बंद करतो. त्याच्यानंतर त्याचे ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तो एकदम सुन्न पडल्यासारखा होतो. कधी कधी मास मॉर्टॅलिटी होते, म्हणजे जास्त प्रमाणात मरतूक सुद्धा होते जर अमोनिया वाढला तर. त्यामुळे अमोनिया कंट्रोलमध्ये राहणं, अमोनिया चेकमध्ये राहणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि अमोनिया जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर आपली पाण्याची गुणवत्ता सातत्यानं तपासत राहणं आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. पुढे आता पाणी परीक्षण किंवा पाण्याची गुणवत्ता कशी तपासावी. पाणी परीक्षण करणं प्रत्येक वेळेला आपल्याला पाणी परीक्षण, माती परीक्षणच्या लॅबमध्ये जाणं, तिथे सॅम्पल्स देणं, दिवसातून 2 वेळा आपल्याला तर हे परीक्षण करावंच लागतं जेव्हा आपण बायोफ्लॉक करतोय तेव्हा. तर त्यासाठी आपल्याला काही उपकरणं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जसं की पीएच पेन असेल किंवा तुमचा अमोनिया टेस्ट किट असेल, NH3, NH4, NO2, नायट्रस ऑक्साईड असेल किंवा अमोनिया असेल, नायट्रेट असेल, नायट्राईट असेल, तर याचं प्रमाण आपल्याला तपासण्यासाठी बाजारामध्ये काही उपकरणं उपलब्ध आहेत जे की आपण या फोटोमध्ये पाहू शकतो. साधारण मत्स्य बीज संचयन केल्यापासून दिवसातून 2 वेळा तरी किमान DO आणि पीएच म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं प्रमाण चेक करणं आणि पीएचचं प्रमाण घेणं ते अनिवार्य आहे, ते गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आठवड्यातून एकदा आपल्याला अमोनिया टेस्ट करणं तितकंच गरजेचं आहे. अमोनियाचं प्रमाण काय आहे, किती आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर आता ते प्रमाण टिकवण्यासाठी किंवा ते प्रमाण किती आहे, कमी आहे की जास्त आहे हे पाहण्यासाठी अशी काही उपकरणं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते आपण माफक दरात विकत घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून प्रत्येक वेळेला तुम्हाला माती परीक्षण केंद्रात, पाणी परीक्षण केंद्रात जाण्यासाठी वेळ वाया घालवायला लागू नये आणि पैसे जास्त वाया घालवायला लागू नये. पुढे रोग आणि इतर घ्यावयाची काळजी. रोग आता जिथं एक साधारण गणित आहे, जिथं इंटेन्सिव्ह कल्चर जास्त असतं, कमी जागेत जिथं जास्त संचयन करण्याची
गोष्ट असते. जास्त संचयन करण्याचे प्रॅक्टिसेस जिथे चालतात तिथे रोगाचं प्रमाण हे हमखास असतं. ही गोष्ट खूप इनएव्हिटेबल आहे. ही गोष्ट टाळता येण्याजोगी नाही, पण टाळता जरी आली नाही तरी त्याच्यावर उपाय निश्चित आहेत. अमोनिया जास्त प्रमाणात वाढल्यास मासे मरतात, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. खाद्य जर 30 ते 35% प्रोटीन असेल तर ते वापरावं. आता काय आहे, जर आपण बायोफ्लॉकच्या व्यतिरिक्त इतर जर आपण मत्स्यपालन पद्धती करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला 40-42% प्रोटीन पर्सेंटेज असलेलं खाद्य गरजेचं आहे. पण बायोफ्लॉक मध्ये आपल्याला 30 ते 35% जर प्रोटीन असेल तर ते फायद्याचं ठरेल. याचं कारण असं आहे, प्रत्येक खाद्याच्या प्रकारामध्ये कार्बन नायट्रोजन प्रमाण जास्त असतं. तुम्ही जेवढ्या जास्त प्रतीचं खाद्य घालाल, प्रोटीनचं खाद्य घालाल, त्याच्यामध्ये कार्बन नायट्रोजन प्रमाण जास्त असेल. जर त्याच्यामध्ये तुमचा अमायनो ऍसिड्स जर जास्त असतील तर म्हणजे प्रोटीन जर जास्त असतील, प्रोटीन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अमायनो ऍसिड्स असतात. हा केमिस्ट्रीचा भाग आहे, पण तो तितकाच महत्वाचा आहे की जर तुम्हाला चांगल्या प्रतीचं जर कल्चर करायचं असेल, संवर्धन करायचं असेल तर साधारणपणे 30 ते 35% प्रोटीन तुम्ही खाद्य असलेलं वापरा. दुसरी गोष्ट, उरलेलं जे प्रोटीन पर्सेंटेज आहे त्याची कमतरता तुम्ही कशी भरून काढू शकता, तर जो काही आपला फ्लॉक आहे ज्याच्यावर प्राणी प्लवंग डेव्हलप होणार आहे, तर प्राणी प्लवंगाचं जे सेवन मासे करणार आहेत त्याच्यामधून त्यांना डायरेक्ट प्रोटीन मिळत राहतं. अशाच प्रकारे तुम्ही जर कमी कार्बनिस टू नायट्रोजन सोर्स वापरत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला पाण्याची गुणवत्ता टिकवण्यामध्ये आणि कल्चर पॉझिटिव्ह किंवा प्रॉफिटेबल लेवलवर घेऊन जाण्यामध्ये त्याचा फायदा होतो. जर समजा तुमचं अमोनियाचं प्रमाण जास्त वाढतं, अमोनिया वाढतो म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये नायट्रोजन नायट्रिफाईंग बॅक्टेरियाची कमतरता, त्याच्यामध्ये नायट्रेट्स वाढणं, नायट्राइट्स वाढणं, नायट्रोजन गॅस वाढणं हे प्रमाण जास्त होतं. तर जर समजा खाद्यामध्ये प्रोटीन जास्त आहे तर अमायनो ऍसिड जास्त आहेत, ही गोष्ट सरळ आहे. मग यासाठी जर तुम्हाला विघटन करायचं असेल तर त्याच्यामध्ये एरिएशन जास्त लागणार. म्हणजे 40-42% प्रोटीन फीड डिसइंटिग्रेट किंवा विघटन करण्यासाठी तुम्हाला एरिएशन जास्त लागणार. एरिएशन जास्त लागले की त्याचा लाईटचा भार जास्त होणार, विजेचा खर्च जास्त येणार. या सगळ्या गोष्टी एकमेकांना इंटर रिलेटेड आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन सतत चालू ठेवणे आवश्यक, जनरेटर आवश्यक. वीज पुरवठा जर खंडित झाला, जर आपल्या भागामध्ये सतत हा प्रॉब्लेम येतोय की वीज पुरवठा खंडित होतोय, बऱ्याचशा भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस असा असतो की जिथे कंपल्सरी लाईट जाते. मग अशा वेळेला काय करावं लागेल, तर आपल्याला मोठ्या कपॅसिटीचे जास्त क्षमतेचे जनरेटर सेट्स तिथं उपलब्ध करता यावेत आणि ते चालू कंडिशन मध्ये आहेत की नाही हे सतत परीक्षण करून तिथे ऑपरेशन मध्ये ठेवावे लागतात की जेणेकरून तुम्हाला प्राणवायूची कमतरता जाणवणार नाही. संचयन क्षमता जास्त असल्यास इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. जर समजा एका जागेत आपल्याला एक साधारण 1000 बीज संचयन क्षमता असलेल्या जागेमध्ये जर आपण 1200 ते 1500 मासे संचयन करतोय तर याच्यामध्ये इन्फेक्शन प्रमाण जास्त वाढतं. म्हणजे काय की फंगल इन्फेक्शन. हॅलो, बोला सर, आवाज येतोय, बोला. फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनचे प्रमाण जास्त वाढतं. मग हे प्रमाण न वाढावं यासाठी काय करावं लागेल, तर पहिली गोष्ट म्हणजे जे घातक गॅसेस आहेत, नायट्रोजन किंवा अमोनियाचं प्रमाण आहे हे कमी ठेवावं लागेल. नायट्रोजन नाही, नायट्रोजन उपयुक्त असतो, पण नायट्राइट्स आणि नायट्रेट्स हे उपयुक्त नसतात. तर मग या गोष्टींचं प्रमाण आपल्याला कंटिन्युअस चेक मध्ये ठेवावं लागेल. नियमित सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक. शेवटचा मुद्दा आहे पण खूप महत्वाचा आहे की जर सूर्यप्रकाश मिळाला, जर तो आपला फ्लॉक डेव्हलप झालेला आहे, त्याला जर सूर्यप्रकाश मिळत नसेल तर त्याच्यावर प्राणी प्लवंग डेव्हलप होणार नाहीत. मुळात वनस्पती प्लवंगाला फोटोसिंथेसिस करण्यासाठी, स्वतःचं खाद्य स्वतः बनवण्यासाठी ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स ज्याला आपण म्हणतो, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होण्यासाठी सूर्यप्रकाश खूप गरजेचा आहे. सूर्यप्रकाश मिळाला तर आपला फ्लॉक व्यवस्थित डेव्हलप होतो. सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर फ्लॉक डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यावर प्राणी प्लवंग डेव्हलप झाले आणि प्राणी प्लवंग जेव्हा डेव्हलप होतात
ते माशांच्या सेवनासाठी उपयुक्त असतात. त्याच्यामधून त्यांना नैसर्गिक प्रोटीन्स आणि आपल्याला प्रोटीन पर्सेंटेज चांगलं मिळतं. यासाठी नियमित सूर्यप्रकाश मिळणे आपल्या कल्चरला खूप गरजेचं आहे. याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाण्याची म्हणजे टाकीमधल्या किंवा तळ्यामधल्या पाण्याची जी ट्रान्सपरन्सी आहे, म्हणजे त्याला आपण पारदर्शकता म्हणतो, ही जास्त नसावी. साधारणपणे 25 ते 30 सेंटीमीटर युनिट्स पर्यंत याची ट्रान्सपरन्सी असावी. जर तुमचं पाणी पूर्ण ट्रान्सपरंट आहे, पूर्ण पारदर्शक आहे, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की वनस्पती प्लवंग डेव्हलप झालेला नाही. वनस्पती प्लवंग जर डेव्हलप झालेला नाही तर त्याच्यामध्ये बायोफ्लॉक करणे योग्य नाही. जर तुमची ट्रान्सपरन्सी पारदर्शकता जर अगदी 5 किंवा 10 युनिट्स आहे तरी सुद्धा ते योग्य नाही. याचा अर्थ असा असतो की तुमच्या तळ्यामध्ये किंवा टाकीमध्ये वनस्पती प्लवंग जास्त प्रमाणात आहे, आणि वनस्पती जर जास्त प्रमाणात असेल, वनस्पती प्लवंग जर जास्त प्रमाणात तयार झाला असेल तर तो कंटिन्युअसली जास्त प्रमाणात प्राणवायूचं सेवन करत राहणार आहे, ऑक्सिजन कन्झम्पशन करत राहणार आहे. त्यामुळे तुमचा पीएच अगदी जास्त राहणार आहे, अनस्टेबल राहणार आहे. यामुळे जी काही गोष्ट आपली ट्रान्सपरन्सी हे जे एक महत्वाचा घटक आहे, ही गोष्ट अतिशय गरजेची आहे आणि ही दुर्लक्षित करून चालणार नाही. 25 ते 30 युनिट्स पर्यंत आपल्याला ट्रान्सपरन्सी ठेवणे 1.5 मीटरच्या खोलीमध्ये अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी सूर्यप्रकाश मिळणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट. काही इतर महत्वाच्या सूचना आणि काळजी. आता कुठलीही गोष्ट करायची त्यासाठी तुम्हाला सूचना केल्या जातात आणि काळजी ही तुम्ही घ्यावयाची असते. सूचना कोण करू शकतं, तर ज्या व्यक्तीला या संदर्भातलं पूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तींकडून सूचना घ्याव्या आणि काळजी ही तुम्ही घ्यावी. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या संबंधीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट जर आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करतोय तर त्याचं पूर्ण टेक्निकल ॲज वेल ॲज फायनान्शियल नॉलेज असणं, म्हणजे आर्थिक आणि तांत्रिक या दोन्ही गोष्टींची माहिती असणं, ज्ञान असणं, संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. याच्यासाठी जे काही सरकारमान्य केंद्र असतात, सरकारमान्य ट्रेनिंग प्रशिक्षण शिबिर वगैरे असतात, यामध्ये सहभागी व्हावं लागेल. काही खर्चिक असतात, पण जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर थोडा खर्च आधी करावाच लागतो, गुरुदक्षिणाही दिली पाहिजे. मार्गदर्शक आणि सल्लागाराच्या सोबत काम करताना ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मार्गदर्शक आणि सल्लागारासोबत जर काम करत असाल तर काही अडचणी अशा असतात ज्या ऐन वेळेला तिथे येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, आभाळ येणं हे त्या सल्लागाराच्या हातात नसतं. त्यामुळे जर कंटिन्युअसली जर तुमच्या प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर जर कंटिन्युअस आभाळ आहे, ढग एकसारखं साचून राहत आहे, त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण कमी आहे, तर या वेळेला तुमचे मासे मरण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण एक तर तुम्ही कमी जागेत जास्त संचयन केलेलं असतं, पावसाळ्याचं दृश्य असेल, आभाळ असेल तर माशांमध्ये ॲबनॉर्मलिटीज चालू होतात, ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटीज मासे करतात, त्यांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडतं, भीतीपोटी ते वरती येत नाहीत आणि मासे शक्यतो हे वरच्या थराला राहिले तरच त्यांना मुबलक ऑक्सिजन मिळू शकतं. जेवढं तुम्ही खालच्या स्तराला जाल, खालच्या थराला गेलात तर तुम्हाला तिथे ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी मिळतं. कधीही लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या शेतकरी मित्रांनी की जिथपर्यंत सूर्य जातो, जिथपर्यंत पाण्यामध्ये ज्या लेवल्स पर्यंत सूर्यप्रकाश जातो त्याच लेवल्स पर्यंत वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग डेव्हलप होऊ शकतात. जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं तुम्हाला ऑक्सिजनही मिळत नाही, प्राणवायूही मिळत नाही, प्राणी प्लवंगही नसतो आणि वनस्पती प्लवंगही नसतो. त्यामुळे मार्गदर्शक किंवा सल्लागाराच्या सोबत काम करताना काही टर्म्स अँड कंडिशन्स दोघांनी म्युच्युअली आपापसात डिस्कस करून त्या गोष्टी सॉर्ट आउट करायच्या आहेत. सल्लागारासोबत काम करताना काही अडचणी येतील, त्याला तुम्ही सुद्धा मदत करायची आहे. सल्लागाराचं काम जे आहे की जे ऍक्च्युअली पॉसिबल आहे, ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच गोष्टी शेतकऱ्यांना सांगाव्यात. अवास्तव गोष्टी सांगून त्यांची फसवणूक करू नये. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 10,000 लिटर मध्ये 1,000 मासे किंवा
1200 मासे संचयन करू शकत असाल तर तिथे 10,000 लिटरच्या टाकीमध्ये उगाच 2,000 किंवा त्याही पेक्षा जास्त, जी गोष्ट आवाक्याच्या बाहेर आहे, जी गोष्ट प्रॅक्टिकली शक्य नाही, या गोष्टी सूचित करू नयेत, त्याचा सल्ला देऊ नये. आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन. आर्थिक नियोजन करताना, कारण कुठल्याही एका व्यवसायाची बॉटम लाईन असते, तो म्हणजे प्रॉफिट. कोणताही व्यवसाय हा निव्वळ प्रॉफिट साठी चालवला जातो आणि जर तुम्हाला प्रॉफिट मिळवायचा असेल तर त्याचं आर्थिक नियोजन, व्यवसायाचं नियोजन हे अगदी उचित पद्धतीनं केलं असलं पाहिजे. आर्थिक नियोजन याच्यामध्ये तुमचा सबसिडीचाही भाग येतो. बायोफ्लॉक साठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बरीचशी सबसिडी दिली जात आहे, त्याचा सर्वजण लाभ घेतच आहेत. पण त्याचबरोबर सबसिडी मिळून सुद्धा जर तुम्हाला प्रोफेशनली किंवा कॉर्पोरेट सेक्टरला व्यावसायिक दृष्टिकोनातून जर या प्रोजेक्टकडे बघायचं असेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन स्वतः केलं पाहिजे, स्वतः आखलं पाहिजे. आर्थिक नियोजन आखणे म्हणजे काय की गोष्टींचा खर्च, छोट्या गोष्टींचा खर्च, साधारण जनरेटरचा खर्च, त्याच्यावर विजेवर होणारा खर्च, खाद्यावर होणारा खर्च, कामगारांचा पगार असेल, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थापन करता आल्या तर तुमचा तो 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपयाचा प्रॉफिट होणं, असं हे सरळ सूत्र आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. पण साधं जरी सूत्र असलं आणि याच्यामध्ये जर आपण गफलत केली तर आपल्याला प्रॉफिटेबल इंडेक्स मिळणार नाही, आपल्याला त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. नुकसान झाल्यामुळे आपलं खच्चीकरण होऊन तो प्रोजेक्ट बंद पडू शकतो. यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पुढे. धन्यवाद. कुणाच्या काही अडचणी असतील तर शेतकरी बंधू कृपया आपण विचारू शकता. पालकल सर, मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी तुमचा धन्यवाद. आता आपण प्रश्न उत्तरासाठी सत्र खुले करतो आहोत. कृपया प्रश्न विचारताना आपले नाव आणि गावाचा उल्लेख करावा. झूम मधील दर्शक आपले प्रश्न स्वतःला अनम्यूट करून अथवा चॅट बॉक्समध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह मधील दर्शक आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आता जे मीटिंगमध्ये सहभागी जे शेतकरी बांधव असतील किंवा काही तज्ज्ञ असतील तर त्यांनी त्या स्वतःला अनम्यूट करून आपले प्रश्न पालकर सरांशी विचारू शकता किंवा त्यांच्याशी हितगुज साधू शकता. मिथिलेश, आहे का काही अडचण कुणाला? कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकतायत. फेसबुकला वगैरे बघितले का बेबी? हा, पाहतोय. मिथिलेश, तुम्हाला बोलायचंय का काय? नाही सर, सगळं माहिती सांगितली, बरोबर माहिती सांगितली सगळी सरांनी. हो, तुम्ही करताय ना व्यवस्थित ते? हो, चालू आहे. हा, मग काय अडचण येते का विचारून घ्या सरांशी, बोला. नाही, अडचण नाही. आता साधारण 3 महिने झालेत. जास्त ग्रोथ नाही झाली, पण साधारण एक 60-70 ग्रामच्या वर आपण म्हणजे मोनो6 तिला पे केलाय. 60-70 ग्रामच्या वर गेलेलं आहे सीडचं वजन. बर. मग वाढ झाली नाही असं काय त्याला कारण वगैरे? आता कसं आहे ते आपलं एवढं पण नाही कळत, पण मॉर्टिलिटी होत नाही. काय अडचण आहे? काय अडचण नाही म्हणजे अडचण नाही, पण मॉर्टिलिटी होत नाही, एवढंच एक प्लस पॉईंट आहे. साहेब, मॉर्टॅलिटी होत नाही याचा अर्थ असा नाही की अडचण नाही. तो मॉर्टॅलिटी तुम्हाला 6 महिन्यामध्ये 0 मिळाली आणि जर तुमचा मासा 70 ग्रॅम वाढला तर तुम्ही त्याला एक पॉझिटिव्ह म्हणून घेणार का? नाही, अजून म्हणजे चालू आहे त्याची प्रोसेस त्याची. ठीक आहे, काही अडचण असल्यास फोन करा. नंबर आहे, बाबर साहेबांकडे आहे, आपल्या विभीषण साहेबांकडे आहे. काही अडचण असेल कोणालाही कधीही फोन करा. धन्यवाद. वाटलंच तर मी सर शेअर करतो नंबर, पालकर सर.
हो चालेल साहेब. हा, हो हो चालेल. कृपया दर्शकांना तज्ज्ञांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचा संपर्क मी पुढील प्रमाणे सांगतोय, तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. 7972 920 239. पुन्हा एकदा सांगतो मी, 7972 920 239. तुम्ही पालकर सरांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही संपर्क साधू शकता किंवा कॉलही करू शकता. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? कृपया प्रश्न असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून किंवा चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. माझा एक प्रश्न आहे की हे बायोफ्लॉक आहे ना, हे विशिष्ट करून म्हणजे कमी जागेत मत्स्यपालन करण्याचा हा त्याचा प्रमुख उद्देश आहे का, असा एक माझा प्रश्न आहे. किंवा कमी जागेत मला काही मत्स्यपालन करायचं आहे तर त्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरता येईल? ऍक्च्युली साहेब, हा जो प्रकार आहे हा त्याचसाठी आहे खास की कमी जागेमध्ये आपल्याला मत्स्यपालन करता यावं, त्याचं उत्पन्न घेता यावं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्पन्न घेता यावं, नुसतं ट्रायल अँड एरर बेसिसवर नाही. त्यासाठी बायोफ्लॉक हे तंत्रज्ञान इंट्रोड्यूस केलेले आहे. सुरुवात याची इस्रायलमध्ये झालेली आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा देशांनी अडॉप्ट केलेलं आहे. व्हिएतनाम वगैरे सारखे देश आहेत, फिलिपिन्स आहेत, चिले आहे, इक्वेडर आहे, काही उष्णकटिबंध देश आहेत, काही जिथे अगदीच थंड वातावरण असतं, त्याही देशांनी बायोफ्लॉक अगदी सक्सेसफुली केलेलं आहे, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी. मला असं म्हणायचंय की जो ग्रामीण स्तरातला जो युवक आहे त्याला हे स्वयंरोजगाराचं चांगलं साधन ठरू शकतं का? अगदी. जर समजा 5 ते 10 युवकांनी, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर हा प्रोजेक्ट उभा करायचा म्हटलं तर अतिशय चांगला सोर्स आहे. फक्त जसं मी सूचित केलं की विजेचा खर्च जो येतो आपल्याला, हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. या एका फॅक्टरवर आपलं प्रॉफिट किंवा लॉस हे ठरू शकतं. ओव्हरऑल पाहता कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी बायोफ्लॉक बेस्ट आहे. आणि आमच्याकडे पण जे शेतकरी येतात, मी बऱ्यापैकी बघितलं की युवक शेतकरी जे आहेत तर सर्वजण जास्तीत जास्त त्यांचा कल आहे तो बायोफ्लॉक कडेच आहे. हो, कमी जागेत बऱ्याचशाला- जास्त उत्पन्न होतं म्हणून लोकांमध्ये जाहिरात अशीच झालेली आहे की कमी जागेत जास्त उत्पन्न होतं. पण कसं आहे, जे सूचना देतात किंवा जे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट खटकते. ते म्हणजे काय आहे की कमी जागेत जास्त उत्पन्न निघतं गोष्ट रास्त आहे, पण जास्त उत्पन्न काढण्यासाठी तुम्हाला खर्चही जास्त करावा लागतो. त्या खर्चावर तुम्ही चेक कसा ठेवणार आहात या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, जर लाईटचा खर्च आपल्याला 250 HP चा ब्लोअर चालवण्यासाठी जर लाईटचा खर्च येत असेल आणि 250 HP जर ब्लोअर लावून सुद्धा जर आपल्याला 1.5 ते 2 टन मासे फक्त विक्रीला मिळत असतील तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. त्यामुळे लाईटचा खर्च नियंत्रित करता आला पाहिजे आपल्याला. अगदी. म्हणजे तुम्ही असं नाही, प्रत्येक वेळेला असं नाहीये की जास्त बीज संचयन केलं म्हणजेच चांगला प्रॉफिट होतो. कमी बीज संचयन करून सुद्धा जर इतर खर्च जर तुम्ही कमी करू शकला, कंट्रोलमध्ये ठेवू शकला, तो सुद्धा एक इनडिरेक्टली प्रॉफिटच असतो. 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपया मिळवणं. बरोबर. फेसबुकवरून प्रश्न आहे, राजेश साळगावकर विचारतात की हे मासे बीज कुठून खरेदी करू शकतात, त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का? मत्स्य बीज आपल्याकडेही उपलब्ध आहे. तुम्ही जी काही क्वांटिटी, जे काही तुम्हाला गरज असेल, ज्या प्रजातीचं बीज उपलब्ध हवंय त्या गोष्टी तुम्हाला इथून मिळू शकतात. तिलापिया, पंगेशियस या सर्व जातीचं बीज उपलब्ध आहे. त्याचबरोबर विघ्नेश शेळके प्रश्न विचारतायत की सोलापूर विभागात असा काही एखादा प्रकल्प आहे का जेणेकरून ते आम्ही इथं भेट देऊ शकतो? सोलापूर भागात कसा आहे साहेब, प्रकल्प सगळ्या ठिकाणी आहेत, पण सक्सेसफुली प्रकल्प चालवणं, जिथे चाललेला आहे किंवा जिथे झालेला आहे, अशा जागा फार थोडक्या आहेत, ज्या आपल्या भागामध्ये क्वचित आढळतात. ओके. अजून एक प्रश्न आहे की सी बास मासे बायोफ्लॉक सिस्टीम मध्ये करू शकतो का, असाच विचारताय साळगावकर प्रश्न विचारतायत फेसबुकवरून. सी बास करण्यासाठी प्रामुख्यानं साहेब, सी बास करण्यासाठी जागेची उपलब्धता जास्त लागते. तुम्ही शेततळ्यांमध्ये सी बास करू शकता, पण सी बासला तुम्हाला फ्लॉकचं जे प्रमाण आहे, वनस्पती आणि प्राणी प्लवंग जे आहे ते जास्त प्रमाणात कल्चर करावं लागेल. का? कारण सी बास हे आर्टिफिशियल फीड, कृत्रिम खाद्य खाण्यापेक्षा
जिवंत खाद्यावर जास्त चांगला वाढतो आणि त्याचं कॉस्टिंग जास्त जातं. होऊ शकतं, व्हायला काही अडचण नाही. जर तुमच्याकडे जिवंत खाद्य म्हणजे वनस्पती प्लवंग तयार करण्याचं तंत्रज्ञान जर आपल्याला साध्य झालं कमी खर्चात, तर सीबास मासा निश्चितच सक्सेसफुल एक स्पीशीज होऊ शकते त्याच्यामध्ये. अजून एक प्रश्न आहे की मला म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे बोला बोला. संवर्धन कालावधी जो आहे सीबासचा तो जास्त आहे तिलापिया आणि पंगेशियस पेक्षा. ओके ओके ओके. मला अजून एक प्रश्न होता की समजा ह्या बायोफ्लॉक किंवा इतर ज्या ह्या तंत्रज्ञान आहेत मत्स्यपालनातील त्यासाठी शास्त्रशुद्ध जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते कुठे मिळेल? म्हणजे तुम्ही सांगू शकता एखादा एक दोन संस्थेची नावं काही सजेस्ट करू शकता किंवा कोण असं चांगलं काम करते तुमच्या निदर्शनास आहेत गोष्टी? आहेत. आता जर आपण केंद्रीय संस्था बघितल्या, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन असेल CIFE वर्सोवा मुंबई, सिफा असेल सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर वेस्ट बेंगॉलला आहे. त्याच्यामध्ये काही सर तज्ज्ञ मार्गदर्शक रिसर्च सायंटिस्ट सुद्धा माझ्या परिचयाचे आहेत, जसे की भट्टाचार्य सर आहेत वेस्ट बेंगॉलला, अर्चन दास सर आहेत कोलकाता वेस्ट बेंगॉल, किंवा आपल्या पाटण भागामध्ये सोमनाथ यादव म्हणून सर आहेत की जे लातूर कॉलेजला प्राध्यापक आहेत, पण त्याचबरोबर त्यांचा अभ्यास प्रॅक्टिकली ऑन फील्ड जो अभ्यास आहे तो चांगल्या प्रकारचा आहे. आणि आपणही काही तंत्रज्ञाना संदर्भात आपणही ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करतो पालकर ॲक्वाकल्चरच्या मार्फत. ओके ओके ओके. फिशरी कॉलेज रत्नागिरीला जे आहे दापोलीच्या अंडर, तिथं पण असेल ना ट्रेनिंगची असतात, ट्रेनिंग सेंटर्स वगैरे असतात, ट्रेनिंग सेंटर्स असतात. आणि आता आपण सातारा आणि इतर भागासाठी जवळपासचे जे काही जिल्हे आहेत तालुके आहेत तिथल्या लोकांसाठी पण आपण कराडमध्ये पालकर ॲक्वाकल्चर मार्फत सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज करणार आहोत. ओके ओके. आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि पालकर ॲक्वाकल्चर यांच्या माध्यमातून सुद्धा इथं प्रशिक्षण कार्यक्रम घेता येतील बोरगावला. जर कुणाला इंटरेस्ट असेल तर आपण इथं एखादी बॅच आपण प्रपोज करू शकतो. निश्चित निश्चित. कोणतंही तंत्रज्ञान असेल, पिंजरा पद्धत असेल, शेततळ असेल किंवा बायोफ्लॉक असेल, आपण निश्चित घेऊ शकतो. अजून कोणाचे प्रश्न आहेत का मीटिंग मध्ये सहभागी? कोणाचे प्रश्न असतील तर ते अनम्यूट करून स्वतःला विचारू शकतात. मला वाटतंय सोशल साईटचे प्रश्न झालेले आहेत. आपण समारोपाकडे वळतोय. तर आज या ठिकाणी बायोफ्लॉक मत्स्यपालन पद्धती याविषयी पालकर सरांनी मार्गदर्शन केलं. त्यांचं या ठिकाणी आभार. त्यांचा मी मोबाईल नंबर पुन्हा सांगतोय, बरेच लोक प्रश्न विचारत आहेत. मी पुन्हा नंबर सांगतो, पुन्हा नंबर नोट डाऊन करून घ्या. 7972 920 239. 7972 920 239. तर आपण या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सत्र संपल्यानंतर शेकरूच्या YouTube, फेसबुक आणि ट्विटर किंवा या व्यासपीठावर KVK बोरगाव यांच्या फेसबुक पेजवरती पाहू शकता. आमच्या पुढील कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो किंवा सबस्क्राईब करू शकता. यात फेसबुक पेजवर शेकरू फाउंडेशन आणि KVK बोरगाव या पेजला लाईक करू शकता. त्याचबरोबर यूट्यूब व टेलिग्रामच्या यावर शेकरू TV चॅनल सबस्क्राईब करू शकता. ट्विटरवर आम्हाला शेकरू TV याने तुम्ही फॉलो करू शकता किंवा शेकरू मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. मी कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाची सूत्र डॉक्टर महेश बाबर, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार, KVK बोरगाव यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद बिभीषण सर. खर तर आजचा वेबिनार आयोजित केला, परंतु आम्हाला काही आमचं एक ऍक्शन प्लॅन असल्यामुळे थोडस सहभागी उशिरा होता आलं, पण आमचं विश्वासातलं माणूस असल्यामुळं आम्हाला काही अडचण आली नाही. तर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत पालकर ॲक्वाकल्चरचे श्री शार्दूल पालकर यांचा मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सर्व उपस्थित शेतकऱ्यांतर्फे मनापासून आभार मानतो. आणि तसंच शेकरू TV त्याचे आनंद सर आणि बिभीषण सर या दोघांनी आम्हाला अशा कंडिशन मध्ये सपोर्ट केला आणि हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी आम्हाला जो सहकार्य केलं त्याबद्दलही मी त्या दोघांचंही शेकरू TVचं आभार व्यक्त करतो. आणि शेतकरी जे उपस्थित राहिले आणि सविस्तर चर्चा केली, याबाबत भविष्यातही आपल्याला काही सपोर्ट लागला तर
पालकर सरांसोबत आम्ही कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सुद्धा शेतकऱ्यांसाठी कायम इथं आहे बोरगाव इथं. तर सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि हा वेबिनार इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.